देशमुख आज एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे। दुपारी 12 वाजता केज शासकीय विश्रामगृहात ते भेट घेणार आहेत। कालच्या आंदोलनानंतर आज मस्साजोगमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कालच्या आंदोलनानंतर आपण बघतोय धनंजय देशमुख आज एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत अशी माहिती कळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने चर्चा या दोन्ही लोकांमध्ये होईल। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, आज धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी एसआयटीचे प्रमुख जाणार आहेत। सुमित, आपण पाहतो की कालपासून जे काही आंदोलन मस्साजोगमध्ये झालं त्यानंतर सीआयडीचे सचिन पाटील जे एसपी आहेत इकडचे त्यांची धनंजय देशमुख यांनी भेट घेतलेली होती। मात्र एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे काही कारणानिमित्त बाहेरगावी होते आणि त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती। सगळ्या या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर दोन प्रकरणाचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे। खंडणी प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडून सुरू आहे आणि हत्या प्रकरणाचा तपास हा एसआयटीकडून सुरू आहे आणि एसआयटीचे प्रमुख हे बसवराज तेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढ्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटकेच्या कारवाया झाल्या त्या सगळ्या कारवाया एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या आणि त्यानंतर रिमांड सुद्धा घेण्यात आला। मात्र हत्येच्या प्रकरणामध्ये नेमकं आतापर्यंत काय काय झालंय याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न देशमुख कुटुंबीय करत आहे आणि त्यामुळे जे बसवराज तेली आहेत ते त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेण्यासाठी काल सुद्धा धनंजय देशमुख हे शासकीय विश्रामगृह केज या ठिकाणी आलेले होते। मात्र काही कारणानिमित्त ती भेट होऊ शकली नव्हती। मात्र आज एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी जातील आणि त्यानंतर आतापर्यंतच्या तपासामधली जी काही माहिती सांगणं आवश्यक आहे त्या माहितीची सगळी माहिती जी आहे ती धनंजय देशमुख यांना देण्यात येईल। आपण पाहतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सचिन पाटील आणि बसवराज तेली जे वरिष्ठ अधिकारी आहेत सीआयडीचे त्यांच्याशी सुद्धा बोलणं करून दिलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती माहिती देशमुख कुटुंबियांना देण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या। आज वाल्मिक कराडची खंडणीच्या प्रकरणातली कोठडी जी आहे ती पोलीस कोठडी संपते आहे। आज पुन्हा एकदा 12 वाजता केजच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। मात्र दुसरीकडे देशमुख कुटुंबियांना आतापर्यंत तपासामध्ये नेमकं काय काय झालंय, कोणाकोणाच्या वरती अटकेची कारवाई केल्यानंतर काय नेमकं समोर आलंय या सगळ्याची माहिती जी आहे ती एसआयटीच्या वतीनं देशमुख कुटुंबियांना दिली जाणार आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।